100 100 बातम्यांमध्ये जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीसाठी बोलावलेलं आहे। त्यामुळे हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर होणार का याकडे अनेकांचं लक्ष लागले। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला। तसंच मुख्य सचिवांनी तोडग्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनांनी घेतला। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली तरच बैठकीला येऊ अशी भूमिका त्यांनी घेतली। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिलेली आहे। त्यामुळे 10वी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर त्याचा परिणाम होणार असून 10वी 12वीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होतोय। राज्याच्या अर्थसंकल्पावर विधिमंडळात चर्चा सुरू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आज विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे। काँग्रेस आज गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनाला घेराव घालणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात हा घेराव मोर्चा निघणार असून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते सहभागी होणार आहेत। महसूल विभागातील नायब तहसीलदार पदाला इतर विभागातील समकक्ष पदापेक्षा कमी वेतन मिळत असल्यानं महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार आणि इतर राजपत्रित अधिकारी आक्रमक झाले। हे अधिकारी नागपुरात सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत। आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शिवगर्जना सभेत शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केलाय। ही दुसरी शिवसेना नाहीच, जे आहेत ते चोर आहेत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली। तसंच मुख्यमंत्री कार्यालय दिल्लीवरून चालतंय असा टोला देखील त्यांनी लगावला। मुंबईने 25 वर्ष खड्ड्यात घातलं, मुंबईकरांची लूट केली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। आम्ही विरोधकांच्या आरोपाला उत्तर कामातून देतो असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य एक प्रकारे शेतकऱ्यांची टिंगल केल्यासारखं आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं हे सरकारकडून अपेक्षित असताना सरकारमधील मंत्रीच असं वक्तव्य करत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे असं खडसे यांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि ठाण्यापलीकडे वेळ नाही अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे। मुख्यमंत्री कापूस उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू शकले नाहीत असं देखील खडसे यांनी म्हटलं। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाल्यानं खडसे समर्थकांकडून भुसावळमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून एकनाथ खडसे यांचं जल्लोषात स्वागत केलं। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबार इथे लागलेल्या आगीत 3 घरं जळून खाक झाली आहेत। त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबियांनी केली। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी येथे प्रथमच एसटी बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे। आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा ते होराफळी बसचा शुभारंभ झाला। त्यामुळे आता ग्रामस्थांची पायपीट थांबणार आहे। रत्नागिरीमध्ये रंगपंचमी निमित्त ढोल ताशांच्या गजरात ग्रामदैवत भैरी बुवाची पालखी काढण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं पालखी सोहळ्यात सहभाग घेतला। गुहागरमधील जानवळे गावातील तरुणांनी साजरी केलेली रंगपंचमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतोय। कोकणातील पारंपरिक लोकगीतांच्या तालावर ठेका धरत गावातील तरुणांनी नृत्य करत रंगपंचमीचा सण साजरा केला। कोल्हापुरात 3 महिन्यांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झालाय। कोल्हापुरात दिवसभरात 5 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। जिल्ह्यात सध्या 17 जणांवर उपचार सुरू आहेत। सांगलीच्या वाळवा येथील नवीन पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला। मात्र हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत या भूमिपूजनाला विरोध केला। यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कांदिवलीमधील चारकोप पूल परिसरात एका ट्रकला भीषण आग लागली। मात्र हा ट्रक नेमका कोणाचा आहे हे समजू शकलेलं नाहीये। गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यास सुरुवात केल्यानं परराज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला असणारी मागणी कमी झालेली आहे। बेसुमार आवक आणि मागणी कमी झाल्यानं कांदा दरात घट झाली आहे। भिवंडी तालुक्यात प्रथमच खासदार क्रीडा महोत्सवात तालुक्यातील इताडे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 जिल्ह्यांमधील 3000 बैलगाडा दाखल झाले होते। अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावरील पथदिवे कोसळत असल्यानं वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। पथदिव्याचे खांब धोकादायक बनलेले असताना देखील प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्यानं नाराजीचा सूर उमटतोय। उल्हासनगर शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या मारहाणीत विनायक अहिरे हा कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय। घटनेनंतर आरोपी फरार झाले असून उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।
स्वच्छतेसह इतर अनेक मानांकनं मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला मात्र ग्रहण लागलंय. 200 अग्निशमन जवानांपैकी 23 जवानांकडे आगीवर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत असलेल्या ट्रेनिंगची प्रमाणपत्रच नाहीये. 23 कर्मचारी हे कोणतेही अधिकृत ट्रेनिंग न घेता कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आरोपी आहेत. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी राणांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेची नोंद झालेली आहे. रविवारी मुंबईचं कमाल तापमान तब्बल 39.4 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलंय. त्यामुळे देशात मुंबई सर्वात हॉटेस्ट शहर ठरलंय. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात MTHL प्रकल्प आतापर्यंत 92% पूर्ण झाला असून 2023 पर्यंत हा पूल उद्घाटनासाठी सज्ज होणार असल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणाऱ्या दरम्यान आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे अवघ्या 90 मिनिटात पुणे आणि गोवा गाठता येईल. नागपूर जिल्ह्यातील विविध तलावांवर आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत मागील दशकभरात सुमारे 60 ते 70% घट झाल्याचा दावा बर्ड्स ऑफ विदर्भ संस्थेनं केलेला आहे. जिल्ह्यातील 30 तलावांवर केलेल्या पक्षी सर्वेक्षणाच्या आधारे संस्थेनं हा निष्कर्ष काढलाय. उपराजधानी नागपुरात दर तासाला तब्बल 406 जण वाहतूक नियमांची पायमल्ली करत असल्याचं धक्कादायक त्याच्याबद्दलची आकडेवारी समोर आलेली आहे. आणि यामुळे रोज सरासरी 3653 वाहन चालकांविरुद्ध चालान कारवाई करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीची शिस्त लावण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याचं दिसून येतं. वाशिमच्या कारंजामध्ये ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटतोय. तालुक्यातील 5018 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भाजपकडून हा मोठा धक्का मानला जातोय. बुलढाण्यातील सैलानी बाबांच्या यात्रेचा समारोप झाला. सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर 15 दिवस यात्रोत्सव चालतो. देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी इथे गर्दी करतात. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा इथं राहणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईलवर स्टेटस ठेवून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस याचा तपास करतात. सिंधुदुर्गातील कुणकेरी गावात शिमग्याच्या 7व्या दिवशी हुडोत्सव साजरा केला जातो. हुडोत्सवाच्या ठिकाणी सागवानी लाकडाची 100 फुटी उंच होळी उभारली जाते. होड्यावर धूळ मारण्यासाठी एकत्रित येऊन ग्रामस्थ धुळवड साजरी करतात. युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा यासाठी विरारमध्ये महाराजांच्या इतिहासातील साक्ष असणारी कवड्यांची माळ आणली होती. विविध तलवारी, भाले, ढाली, तोफगोळे यांचं प्रदर्शन देखील यावेळी भरवण्यात आलं होतं. नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं वारकरी पैठण येथे दाखल होतात. मात्र पैठण शहरातील काही भागातील रोडवरील लाईट बंद असल्यानं वारकऱ्यांना आपल्या दिंडीमधील गाड्यांच्या प्रकाशाचा आधार घेत पैठण नगरीमध्ये प्रवास करावा लागतोय. मुंबईतील हवेचा दर्जा खालावला असून वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी 7 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने 7 दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले. या धूळमुक्त मुंबईसाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. शिवसेना भाजप महायुतीची आशीर्वाद यात्रा चेंबूर पांजरपोळ भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झाली. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि भाजप नेते प्रसाद लाड सहभागी होते. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात कसबा निवडणुकीचा विजय उत्सव साजरा होणार आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पुण्यात सभा होणार आहे. याशिवाय नागपूर, मुंबईतील BKC, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणीही महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दहिसर पोलिसांनी अशोक मिश्रा आणि मानस कुवर या 2 तरुणांना अटक केली आहे. दरम्यान हाच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला मुंबईमध्ये शिवसैनिकांनी मारहाण केली आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पोलीस आणि महापालिकेनं परवानगी दिली. महापालिकेकडून 24 अटी शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे. दादरच्या शिवाजी पार्कात राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. शेतकरी आत्महत्यांबाबत कृषी मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलंय. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नसून अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असं वक्तव्य सत्तार यांनी केलंय. सत्तार यांच्या याच वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय.
राज्य सरकार आणि कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नी असंवेदनशील असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नवीन नाहीत असं जर कृषी मंत्र्यांना वाटत असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार कशा पद्धतीने पाहतं हे पुन्हा समोर आल्याचं ते म्हणाले. काय झाडी काय डोंगर या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजी बापू पाटील यांनी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चक्क प्रवचन दिलं. पंढरपूर तालुक्यातील सोनके गावामध्ये त्यांच्या या प्रवचनाचा जाहीर कार्यक्रम संपन्न झाला. रायगडमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ये तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी आहे असं यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हटलंय. वाळवा तालुक्यातील कासेगावमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी 2023 बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 15 एकर शेतजमिनीचं एकत्रीकरण करून या स्पर्धेसाठी मैदान तयार करण्यात आलं. पुण्याच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलनाचा इशारा पतित पावन संघटनेने दिला होता, परंतु आंदोलनापूर्वीच अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. मीरा भाईंदरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या प्रमुख काजल हिंदुस्तानीनं उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. ठाकरे रामद्रोही झाल्यामुळे त्यांची सत्ता गेल्याचा घणाघाती त्यांनी केला. वर्ध्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाविरोधात काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सरकारचा निषेध केला. डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तूर डाळ आयातीचा निर्णय घेतल्यानंतर तुरीच्या दरात घसरण सुरू झालेली आहे. वाशिमच्या रिसोड, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम या 4 मुख्य बाजार समित्यांमध्ये आठवड्यापूर्वी 8,500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलेले तुरीचे दर आता ते 500 ते 700 रुपये घसरून 7,800 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. सोलापुरात सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अत्यावश्यक सेवांना सूट असल्याची माहिती पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली. वाशिमच्या घोटा जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांसह स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली आहे, तर पडक्या खोल्यांमध्ये शिक्षण घ्यावं लागतंय. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्यानं संताप व्यक्त होतोय. सोलरपासून वीज निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भाड्यानं घेऊन त्यासाठी वार्षिक 75,000 रुपये दिले जातील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेतून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वीज निर्मिती झाल्यानं लोड शेडिंगचा प्रश्नही मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गट शेती केल्यामुळे उत्पादित केलेला माल थेट व्यापाऱ्यांना विकता आला. त्याचबरोबर शासनाच्या योजनांचा देखील एकत्रितरित्या लाभ झाल्यानं आम्ही सुखी असल्याची भावना फार्मर कप विजेत्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाणी फाउंडेशन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातल्या वाठोडा गावातील परिवर्तन शेतकरी गट अव्वल ठरला. हिंगोलीमधील टोकाई सहकारी साखर कारखान्याची जप्ती करण्यात यावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिले. शेतकऱ्यांच्या ऊस देयकाचे 23 कोटी देण्यास कारखान्यानं असमर्थता दर्शवल्यानंतर हे आदेश काढण्यात आले. दापोली सायकलिंग क्लब तर्फे रणरागिणींच्या सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात स्त्री शक्तीचा सन्मान, महिला सबलीकरणाविषयी जनजागृती करण्यात आली. कळंबोलीत बार आणि रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली, परंतु कारवाई कायमस्वरूपी असावी, तात्पुरती नाही अशी मागणीही रहिवाशांनी केली. कल्याण मंगेशी पॅराडाईज परिसरात भर रस्त्यात कामाहून घरी परत येणाऱ्या तरुणीचं छेड काढत तिला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान तरुणींना आडाओरडा करताच तिच्या मदतीला आलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. 7 ते 8 जणांनी हा हल्ला केलाय. पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं जाणाऱ्या कारचं नियंत्रण सुटून कार पलटली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. कल्याणमधील ट्रान्सफॉर्मरमधील विजेच्या जोरदार झटका बसून एका 12 वर्षीय मुलाचा तो गंभीररित्या होरपळलाय. चक्की नाका परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या टेरेसवर ही घटना घडली. औषध वाहतुकीच्या नावाखाली विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे. सोमाटणे टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.